नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटीजवळ महापालिका मंजूर नगररचना क्रमांक 1 अंतिम भूखंड क्रमांक 341 या भूखंडावरती संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचं काम करताना 3 ते 4 वर्षापूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे। सदर खड्ड्यामध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या गंभीर आजारांची परिसरातील नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आलेला आहे। सदर खड्ड्यामुळे गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सदर गंभीर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सदर प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवरती मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल। या बाबींकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी असं आवाहन गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या सदस्य व रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे। याविषयी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीही वेळोवेळी या विषयामध्ये लक्ष घालून पाठपुरावा केला आहे। गणेश कृपा या इमारतीमध्ये राहणारे रहिवासी प्रिया भोसले, संदेश प्रभू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। गेली 4 वर्ष कळके बिल्डरनी ते काम चालू केलं होतं, पण 4 वर्षाहून सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काही क्लीनचं काही काम केलं नाही आहे। त्यामुळे आम्हाला खूप इथे त्रास होतो। काय त्रास होतो म्हणजे एकतर हे दर महिन्याला येतात, JCB लावतात, खड्डे खणतात, परत जातात, परत पावसात पाणी साचून इथे रोगराई वाढते, डेंग्यू मलेरियाचे साथ इथे चालू आमच्याकडे सारखं चालू असतं। या रस्ता खचलेला आहे, आपण बघू शकतो तुमच्या बिल्डिंगमध्ये रस्ता खचलेला हो, पूर्ण हे झालं तर त्याची काय आम्ही वारंवार प्रशासनाकडे याची चौकशी आम्ही कंप्लेंट केलेली आहे। इवन नगर विकास खात्यावर पण आम्ही याची कंप्लेंट केलेली आहे, तरी पण प्रशासनाकडून आम्हाला काही मदत होत नाही। तुमची सुरक्षा वॉल आहे ती आणि त्यामुळे तुमची मुलं खेळत असतात, किती धोकादायक आहे। म्हणजे कधीही काय होऊ शकतं। तुम्ही बघाल की बिल्डिंग भिंत पूर्ण खचलेली आहे, त्यामुळे कधीही धोका होऊन कधीही बिल्डिंग पडू शकते। आता उद्या काय घटना घडली तर जबाबदार आम्ही महापालिकेला वारंवार हे कळवलेलं आहे आणि यासाठी महापालिका वारंवार करून सुद्धा काही दखल घेत नाही, त्याची सगळी जबाबदारी महापालिकेवर येईल। याबाबत काय प्रशासनाकडे अगोदर आपण काय तक्रार वगैरे केली नाही, पण आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे जे बिल्डर आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ना राज्य प्रशासनाने ना कारभाराला चाप लावायला हवा। बघितलं तर बाजूलाच तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक देखील राहतात, मला कोणाच्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण त्यांच्या देखील निदर्शनं ह्या गोष्टी तुम्ही आणून दिलेल्या आहेत। काय आहे ना, इथे आमच्या बिल्डिंगच्या इथे 2 बेंच टाकून ठेवलेले आहेत बाहेर। तिथे मुलं दारू पितात रात्रीची। तिथे आम्ही बऱ्याचदा कंप्लेंट करतो, इथे राहत असतात ते जे आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आता ते बघतात पण कुणीच ॲक्शन घेत नाही। आता आम्हीच पोलीस स्टेशनला फोन करतो, आम्हीच त्यांना हटवतो, हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे। मग आम्ही मत तरी का द्यायचं? जर आम्हालाच सगळं करायचं आहे, आज सुद्धा अधिकाऱ्यांना बोलवायचं हे आम्हीच केलेलं आहे, बरोबर ना? हे ह्यांचं काम आहे। तुमच्याकडे काय मागणी असेल प्रशासनाकडून? कारण का अनेकदा तक्रारी करतोय तरी देखील आता तुमचे सदस्य होते, अनेकदा आम्ही तक्रारी केल्या, पण प्रशासन का त्याची दखल घेत नाही? काय तुमच्या आता शेवटची मागणी असेल? सामान्य माणसाचं आयुष्य हे किडामुंगीसारखं झालेलं आहे, त्याच्या जगण्याला काही एक अर्थ नाही आहे असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या जीविताची काळजी ही आम्हालाच घ्यायची आणि म्हणूनच आज आमचे जे आहेत बिल्डिंगमधले तर ते म्हणाले की आपणच आता कंप्लेंट करूया आणि तुम्ही आलात आणि हे बघताय। आता आमची अपेक्षा आम्हीच, आता तुम्ही आमची मागणी कुठपर्यंत न्याल आणि आम्हाला न्याय द्याल ह्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत। असं देखील कळतंय 4 वर्ष काम करण्यात आहे, महानगरपालिकेतून त्यांना CC मिळालेली आहे, ती संपत आलेली आहे, ती संपली आहे, एप्रिलमध्ये ती संपली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नववर्ष स्वागत यात्रेमध्ये समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पनेवरती प्रबोधन करणारे 50हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्याला दिली नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं आहे. यंदा स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून निरूपणकार मुलाखतकार डॉक्टर धनश्री लेले या स्वागत यात्रेच्या स्वागत अध्यक्ष आहेत. अशी माहिती न्यासाच्या कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी स्वागत अध्यक्ष डॉक्टर लेले, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, विश्वस्त अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक निखिल सुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर स्वागत अध्यक्षच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून कोपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रेचं प्रस्थान होणार आहे. 50हून अधिक चित्ररथांच्या जमा निम्म्यासह ही स्वागत यात्रा गडकरी रंगायतांच्या प्रांगणामध्ये विसर्जित होणार आहे. हिंदू संस्कृती व परंपरा जतन करणाऱ्या नववर्ष स्वागताच्या सोहळ्यात सर्वधर्मीय सहभागी होणार आहेत. या स्वागत यात्रेत विविध संस्था चित्ररथातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयांची मांडणी करत प्रबोधन करणार आहेत. मल्लखांब, आर्टिस्टिक, जिम्नॅस्टिक, प्रात्यक्षिके, एरियल कसरती, पारंपरिक वेशभूषा, 250हून महिलांची बाईक रॅली, प्रबोधन करणारे सुमारे 50हून अधिक चित्ररथ, ठाणे महापालिकेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विविध विभागांचा विशेष सहभाग असणार आहे. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सायकलस्वार हे आकर्षण बिंदू आहेत. समर्थ ठाणे सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047 आणि नागरी शिष्टाचार आणि कर्तव्य असे नाविन्यपूर्ण विषयाची मांडणी चित्ररथावरती असणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे सेल्फी विथ स्वागत यात्रा, छायाचित्र रील स्पर्धा आहे. पारंपरिक वेशभूषा चित्ररथ स्पर्धा न्यासातर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत. सांगाल श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाची यंदाची 26वं वर्ष आहे स्वागत यात्रेचं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक वर्षांची जी आपली परंपरा आहे ती यावर्षी पण आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि कोपिनेश्वरपासून जी आपली मुख्य यात्रा निघणार आहेच, पण आता जसं ठाणे वाढत आहे तसं ठाण्यामध्ये ही स्वागत यात्रा ही प्रथासुद्धा सर्व बाजूंनी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे 13 उपयात्रासुद्धा यामध्ये निघणार आहेत. आणि मुख्य म्हणजे सशक्त ठाणे, समर्थ भारत, वंदे मातरम असे विविध विषय दिलेले होते आणि तसंच सध्याच्या युद्धाच्या पातळीवरती सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही विशेष संदेश देणारे चित्ररथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे विचार घेऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करावा हा जो विचार आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये स्वागत करावं नवीन वर्षाचं, हा जो वर्षानुवर्षाचा आपला विचार आहे तो या वर्षी सुद्धा तितकाच दृढ होणार आहे असं मला वाटतं. यंदाच्या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष तुम्ही आहात, काय ठाणेकरांना संदेश द्याल?
मी वैयक्तिक सांगितलं तर सुरुवात माझी जी निवेदनाची झाली ठाण्यातली ती स्वागत यात्रेमधनं झाली आणि आज मी इथे स्वागताध्यक्षा म्हणून काम बघतेय. हा माझ्यासाठी वैयक्तिक म्हणाल तर खूप आनंदाचा भाग आहे, आनंदाची बाब आहे. आपण सगळ्यांनी, हे आपलं शहर आहे आणि ही आपली यात्रा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित करावा असं नक्कीच सांगा. महाराष्ट्र विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे ठाणे आणि लगतच्या शहरांमधील वाहतूक कोंडी पार्किंग समस्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आहे. कोविडनंतर खाजगी वाहने तसेच ओला उबेरसारख्या व्यावसायिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर होत चालल्याचं म्हटलं आहे. चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सांगितले की 2025मध्ये 31,390 वाहनांवरती तर 2026मध्ये 4,265 वाहनांवरती कारवाई करण्यात आली असली तरी ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून मूळ समस्या पार्किंगच्या अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण होत आहे. अनेकांनी कर्जावरती वाहनं घेतली आहेत, परंतु त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही वाहने निवासी संकुलनाच्या बाहेर उभी राहतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. हा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून मुंबई, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि संपूर्ण MMRDA क्षेत्रातील गंभीर सामाजिक समस्या बनल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ठाण्यातील पाणी टंचाई आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला आहे. अनुदान मागण्यांवरील चर्चेमध्ये भाग घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी धरण बांधण्यासाठी प्राधान्य दिले असते तर त्यांना शेकडो वर्षे नागरिकांनी आठवणीत ठेवले असते, परंतु त्यांनी रस्त्यांना प्राधान्य दिल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासते. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्याचं मागील विधानसभा चर्चेमध्ये आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये एकही जलकुंभ उभारण्यात आलं नाही की त्याच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. घोडबंदर भागामध्ये श्रीमंत लोक राहतात, त्यांना तर महापालिकेचं पाणीच मिळत नसल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. शहरात शेकडो कोटींच्या रस्त्यांची कामं केली जात आहेत, परंतु मतदारसंघातील 18 कोटींच्या 4 रस्त्यांची निविदा निघाली, परंतु कामाला अजूनही सुरुवात झाली नसल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकाम हा ज्वलंत विषय आहे आणि आजही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून अनधिकृत बांधकामाला जबाबदार धरून सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात कारवाई केली जाते, परंतु ठाण्यात एकाही अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.